नॅशनल हिरो तुम्ही जे म्हणता की आपला राष्ट्रीय महानायक का झालेला आहे, तर रामाचा बाण हा नेहमी समाजहितासाठीच चाललेला आहे. म्हणजे शेवटी अयोध्येचं लंकेचं राज्य जेव्हा रामाने जिंकून घेतलं, तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला सांगितलंय की अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते. ही भले लंका अतिशय समृद्ध राज्य होतं, पण राम म्हणतो जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. तर जननी आणि जन्मभूमी म्हणजे त्याच्या मनामध्ये सतत राज्याचाच विचार होता, धर्माचा विचार होता. कुठेही अधर्म आहे तो त्यांनी खपवून घेतला नाही. आणि राजाला कधी कटू निर्णय घ्यावे लागतात, तेही त्यांनी घेतलेले आहेत वेळोवेळी. आणि म्हणून तर आज आपण म्हणतो रामराज्य हा जो ब्रँड झालेला आहे रामराज्य, त्याचं कारण हे आहे की म्हणून तो नॅशनल हिरो किंवा आमचा राष्ट्रीय महानायक अशा अनेक त्याच्यामध्ये आपल्याला गुण वैशिष्ट्य पाहायला मिळतात. आणि हे पण एक कारण आहे की म्हणून लोकांना आवडतं रामायण, भावतं ज्याला म्हणतो ना आपण तसं. हे मला पटतंय सगळं. पण मग आता पुन्हा एकदा आज जी परिस्थिती आहे आपल्या देशाची म्हणा किंवा इंटरनॅशनली जे वॉर्स चालू आहेत किंवा काय जे पॉलिटिक्स आहे, जिओ पॉलिटिक्स आहे, तर त्यावेळचं रामायण, रामकथा आणि प्रभू श्रीराम राजा म्हणून ते आपल्याला चांगलं कळतं. पण मग एक सोशल अँगल त्याचा बघितला, सोशल पर्स्पेक्टिव्ह बघितला किंवा रिलेव्हन्स बघितला. मग अशी तुम्ही म्हणालात ना की आजकालचे टीनेजर्स कसे वागतात, आणि राम त्यावेळेला 15-16 वर्षाचाच होता. किंवा एक मॉरल व्हॅल्यूज म्हणा, एक रिलेव्हन्स आजच्या काळासाठी किंवा त्याचा एक सोशल पर्स्पेक्टिव्ह काय आहे की जो आपल्याला आजच्या परिस्थितीला, आजची परिस्थिती मी तर म्हणेन खूप नाजूक स्फोटक आहे, तर तो कसा काय मार्ग दाखवेल आपल्याला? आता ह्या प्रश्नाचं तुमच्या उत्तर द्यायचं असेल ना, तर मला थोडंसं सीतात्यागाच्या प्रसंगाबद्दल बोलावं लागेल. कारण रामाच्या आयुष्यातला थोडासा विवाद्य असा मुद्दा होता, पण तो कसा आपल्याला आज सामाजिकदृष्ट्या तुम्ही म्हणालात की कसा रेलेव्हंट ठरतो, तर मुळात म्हणजे वाल्मिकीने तरी रामायणामध्ये असं त्याचं हे पुनर्मांडणी अशी मांडणी केलेली आहे की मुळात रामाने सीतेचा त्याग का केला. काय जो कोण काही जनमत बोलत होते त्यांना उचलून तुरुंगात टाकून द्यायचं ना, झालं दबाव, प्रश्न मिटला. पण तो राम होता, मर्यादा पुरुषोत्तम राम. आणि तसं त्याच्याकडनं हे होणं असं अगदीच म्हणजे शक्यच नव्हतं. तर काय आहे की मुख्य मुद्दा त्या प्रसंगातला असा आहे की व्यक्तिशः सीतेच्या पावित्र्याबद्दल किंवा सीतेच्या शुद्धतेबद्दल आणि रामाचा राजा असण्याबद्दल कुणाचंही काहीही म्हणणं नव्हतं. अयोध्येच्या लोकांमध्ये अशी कुजबूज होती की जी स्त्री शत्रूच्या गोटामध्ये वर्षभर किंवा दीर्घकाळ राहिली होती, तिने अयोध्येच्या साम्राज्ञी पदावरती राहणं योग्य आहे का नाही, हा मुद्दा होता खरं म्हणजे. आणि कारण काय आहे की भविष्यामध्ये एखादी दुश्चरित्र स्त्री ह्याचा फायदा घेऊ शकते. आणि यथा राजा तथा प्रजा, राजाचं ते म्हणजे हे आज खरोखर घेण्यासारखं आहे सगळ्यांना की मुळात तिथे जर सगळं ठीक असेल तर ते सगळं खाली पर्कोलेट होणार. तर रामाने तेव्हा हा निर्णय घेण्याचं कारण हेच की जसं आपण म्हणतो की व्यक्तिशः त्याला तर म्हणजे तो तर त्याचं सीतेवरती इतकं प्रेम होतं, त्याची इतकी खात्री होती सीतेच्या शुद्धतेबद्दल, त्याला गरजच नव्हती याची काही. पण आता तो राजा होता, तर जनमताचा आदर करणं हे राजाचं काम आहे. लोकभावनेचा सन्मान करणं हे त्यांनी प्रथम कर्तव्य मानलं. आता दुर्दैवाने राजा आणि सीतेचा पती ही एकच व्यक्ती होती. आणि मग त्याला जेव्हा निवड करण्याची वेळ आली आणि राजपद त्याच्याकडे वंशपरंपरागत जबाबदारी म्हणून आलेली होती, तो काही असा जबाबदारी झटकून मी राजाचा त्याग करतो असं म्हणू शकत नव्हता. आणि म्हणून शेवटी त्यांनी नाईलाजाने सीतात्यागाचा कठोर निर्णय त्यांनी घेतला.
पण सीतेच्या पावित्र्याबद्दल त्याच्या मनामध्ये यत्किंचितही किंतु नव्हताच. आणि सीता अरण्यात गेल्यानंतर त्याची सगळी दिनचर्या वनवासी लोकांसारखीच होती. केवळ तो कर्तव्य पूर्तीसाठीच जिवंत होता. नंतर अश्वमेध यज्ञ त्यांनी जेव्हा केला तेव्हा स्वतः खरं दुसरा विवाह करू शकला असता, कारण यज्ञासाठी त्याला सहधर्मचारिणीची गरज होती. पण त्यांनी नाही केला दुसरा विवाह, कारण तो सीतेशिवाय दुसऱ्या स्त्रीची कल्पनाच करू शकत नव्हता पत्नी म्हणून. आणि त्यांनी म्हणजे राम हा एकबाणी एकपत्नी हे आपण जाणतो, पण त्याच्या एकपत्नीत्वाचा आणखीन एक सुद्धा आयाम आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की राम होता एकपत्नी, पण त्याला स्वतःला 3 आया होत्या. त्यांनी हे सगळं अनुभवलं असणार, की पूर्वीच्या काळी राजघराण्यांमध्ये बहुपत्निकत्वाची चाल अगदी सर्रास अस्तित्वात होती. पण त्यामुळे स्त्रियांच्या मनाची जी एक कोंडी व्हायची किंवा घुसमट व्हायची ती त्यांनी जाणली असणार. आणि त्यांनी तत्कालीन राजांना सुद्धा हा आदर्श घालून दिलाय एकपत्नीत्वाचा तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे. आणि त्यांनी त्याला ज्या 3 आया होत्या, म्हणजे मी तर कधी कधी असं म्हणते की जर दशरथाला ह्या 3 राण्या नसत्या तर मंथरा कैकेयीच्या मनामध्ये असं सापत्नभावाचं बीज पेरूच शकली नसती. आणि सीतेचा त्याग करताना रामाच्या डोक्यात फक्त एकच रघुकुल की रीत, रघुकुलाच्या सिंहासनाची प्रतिष्ठा, म्हणजे म्हणतात ना की सीझर्स वाईफ मस्ट बी अबव सस्पिशन, ती त्याची भावना होती की रघुकुलाच्या सिंहासनाच्या प्रतिष्ठेला कुठेही तडा जाता कामा नये, हा मुख्य विचार त्याच्या डोक्यामध्ये होता. आणि म्हणून त्यांनी सीतेचा त्याग केला. पण ती वाल्मिकीच्या आश्रमाजवळ तिला सोडायला सांगितलं होतं त्यांनी लक्ष्मणाला. त्याच्यानंतर त्यांनी शत्रुघ्नाला पाठवलं आहे की तिची व्यवस्था त्या आश्रमामध्ये नीट लागलेली आहे नाही लागली आहे हे म्हणजे बघून यायला. असं सगळं त्यांनी केलेलं आहे. पण ह्या मूळच्या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती नसतात. फक्त त्यांनी सीतेचा त्याग केला आहे. पण ह्या म्हणजे हा तुम्ही जो म्हणता की राजा म्हणून कसा आहे, म्हणजे संस्कृतमध्ये तर रामो विग्रहवान धर्मा, तर धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे त्याला आपण जो रिलिजन नव्हे, रिलिजन हा त्याचा एक केवळ अंश असा अर्थ आहे. हा पण अर्थ आहे, पण अगदी त्याच्या अनेक कनोटेशन्सपैकी एक. पण धर्माचं कनोटेशन आपल्या परंपरेत खूप वास्ट आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.